महागणाधिपतिर्मा इष्टदेवतार्मा कुलदेवतार्मा ग्रामदेवतार्मा स्थानदेवतार्मा वासुदेवतार्मा. सकाळी सकाळी मला 11 वाजता आहे ना पातळ रस्सा भाजी बनवायची होती. थोड्याशा वालाच्या शेंगा होत्या तर म्हणलं चला थोडेसे धने, कारळा, हावरे, परत हिरवी मिरची, शेंगदाणे, परत थोडीशी चण्याची डाळ हे सगळं भाजून घेतलं. कांदा, परत थोडासा लसूण, पीठ पण मळून ठेवलं आणि आज चपात्या आणि काळ्या मसाल्याची वालाची शेंग करायची होती. तर वालाची शेंग तुम्ही दिसत नाही सावरताल, पण याच्यामध्ये जवळजवळ अर्धा पाव शेंगा टाकलेल्या आहेत. थोड्याशा शिल्लक होत्या तर त्याला म्हणलं त्याचाच मसाला वाटून करूया. तर घरामध्ये असल्यावर काय होतं पातळ भाजी काय लागते, दुपारी जेवायला येणार होते त्याच्यामुळं मग मी काय पातळच भाजी केली, सुकी भाजी काय बनवली नाही. तर मस्त अशी सगळं वाटण करून घेतलं आणि कारळाचं काळ्या मसाल्याचं कालवण बनवलं. तर अशा पद्धतीचं कालवण असं दिसायला दिसतं पण खायला खूप म्हणजे चविष्ट लागतं. तुम्ही शेंगदाण्याचं खा किंवा खोबऱ्याचं खा, त्याच्यापेक्षा हे कालवण खाल्लं ना तर खूप हेल्दी असतं. कारण याच्यामध्ये बऱ्याचशा वस्तू असतात की अशा आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगल्या असतात. कारळं, परत हावरे म्हणजे तीळ. तर हे सगळं असतं त्याच्यामध्ये. कांदा, लसूण, आम्ही खोबरं काय ह्या भाजींना जास्त वापरत नाहीत. तर मस्त असं कड आलेलं आहे. वालाची शेंग पण आता चांगली शिजली. मी आता काय करते, गॅस बंद करते चांगले शिजल्याच्या नंतर आणि बाकीचे सगळे कामं आवरून घेते घरातले. ते तर रोजचेच असतात पण आता करायला तर लागतातच. तर म्हणलं चला चपात्या पण बनवून घेते आणि मला थोडंसं बाहेर जायचं आहे ते तुम्हाला सांगते. तर अशी वालाची शेंग किंवा वांग्याची भाजी वाटून मसाला केली ना तर खायला पण खूप भारी लागते. आणि बाजरीच्या भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खाल्ली तरी चांगली लागते. तर चला मग. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 12 वाजून गेलेले आहेत. तर आम्ही चाललेलो आहोत साखरपुड्याला. तर कुणाचा साखरपुडा आहे आणि कुठे आहे, तर इथंच आहे जवळ आमच्या सोसायटीमध्येच खाली. तर तिथं गेल्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला मी दाखवीन आणि मस्त असं साखरपुडा आहे. तर चला मग तुम्हीसुद्धा राहा साखरपुड्याला माझ्यासोबत. थोडं तिथं गेल्याच्यानंतर तिथलं पण थोडंसं दाखवीन, कारण आम्हाला आमंत्रण आहे त्याच्यामुळं आम्ही चाललेलो आहोत. तर घरातले बाकीचे येणार नाही तर आम्ही दोघीच जाणार आहे, तर कारण बाकीचे कामावर गेले तर त्याच्यामुळं मग आम्ही दोघीच घरी असतो. तर दोघीजणी, वैष्णवी आणि मी इथं म्हणजे एक मुलीचा साखरपुडा आहे आमच्या, खूप ओळखीचे आहेत ते, शेजारचे जवळचे, त्याच्यामुळं आम्ही आता तिकडे चाललेलो आहे. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये. आणि साडी कशी वाटली ते पण सांगा. एकदम हलकी आहे, म्हणजे जड साडी काय मला आवडत नाही, अशी हलकी साडी लागते. आणि आता इथं माझं सगळं आवरून झालेलं आहे, आता मी निघालेली आहे. तर तुम्हाला पण या पाहायचं असेल ना तर पुढच्या ह्याच्यामध्ये मी नक्कीच टाकणार आहे काय ते तिथलं. त्याच्यानंतर चला. तर आता इथं माझं सगळं आवरून झालेलं आहे. साडी वगैरे नेसली मी आता आणि जाणार आहे, कारण मला मगाच फोन आला होता या लवकर खाली म्हणून. सगळ्या सोसायटीमधल्या बायका आलेल्या आहेत. तर आम्ही मग आता तिथं गेल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला. तर हे पहा इथं सगळे येऊन बसलेले आहेत. सगळ्या महिला आल्या, आता मुलाकडचे पण आलेले आहेत आणि नवरी मुलगी म्हणजे जिचा साखरपुडा आहे ती इथंच राहिलं आहे आमच्या तिथं. तर तिकडले पण मग हे सगळे सोसायटीतले लोक, त्यांचे नातेवाईक सगळे आलेले आहेत. आम्ही पण बसलो तिथं खुर्चीवर मस्त. आणि पहिल्या स्टार्टिंगला त्यांनी कोल्ड्रिंक, त्याच्यानंतर थम्सअप पण दिलं प्यायला. त्याच्यानंतर मग हे स्टार्टर चालू केलेले आहे त्यांनी, ते खाण्यासाठी दिले सॉस वगैरे टाकून. आणि मस्त त्यांची तयारी तिकडं चालू आहे. मंडप पण एवढा भारी घातला आहे, पूर्ण सोसायटीला त्यांनी मंडपचा राऊंड टाकलेला आहे. तर छान असं डेकोरेशन केलं आहे, म्हणजे हॉलपेक्षा सुद्धा भारी वाटते का. हॉलमध्ये तरी काय एवढं, त्याच्यापेक्षा पण एवढं सुंदरला इथं छान वाटते. तर आता इथं सगळे त्यांच्याकडच्या मुलं मुली खूप असे, त्यांनी पण छान मेकअप केला होता, गजरे त्या वेण्या, कारण हे गाववाले लोक आहेत ना इथले आगरी कोळी, त्याच्यामुळे त्यांचा मेकअप वगैरे खूप म्हणजे असाच असतो, सुंदर असतोय. तर त्यांचं चाललं होते लगबग इकडं तिकडं, नवरी मुलीला पण घेऊन यायचं होतं. तर त्या मामाला सांगितलं होतं की नवरी मुलीला पण तुम्ही आता घेऊन या, तयारी करायची साखरपुड्याची, म्हणजे सुपारी फोडायची. महागणाधिपतिर्मा इष्टदेवतार्मा कुलदेवतार्मा ग्रामदेवतार्मा स्थानदेवतार्मा वासुदेवतार्मा. सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं, परत सुपारी पण फोडली. त्याच्यानंतर आता त्यांचा अंगठी वगैरे घालायचा कार्यक्रम चालू आहे. जरासे आम्ही लांब बसलेलो आहे त्याच्यामुळं काही क्लिअर दिसत नाही, पण मी तुम्हाला इकडं आली ना मुलगी तर थोडीशी दाखवीन, कारण कसं असतं म्हणजे आपण पाहुणे असतो त्याच्यामुळे जास्त काय मोरं जाऊ शकत नाहीत.
तर हे बघा ही नवरी आहे, मस्त नवरी आहे. तिचा मेकअप पण खूप सुंदर केला आहे. अशी हिरव्या कलरची साडी आहे. तर मग त्यांचा कार्यक्रम झाला, सुपारी वगैरे फुटली, साखरपुडा पण झाला आणि साखरपेढेसुद्धा वाटले. त्याच्यानंतर मग आम्हाला जेवणाला इथं सुरुवात झालेली. तर जेवणामध्ये मस्त काकडी, परत गाजर हे सगळं सॅलड वगैरे होतं, लोणचं आणि पुरी, परत भाज्या होत्या 2, वरण-भात असं छान जेवण ठेवलं होतं. तर आता आम्ही इथं जेवणच वाढून घेत आहोत. खूप उशीर झाला होता. लवकर 12 वाजता बोलले आणि जेवण करायला तर 5 वाजले पूर्ण कार्यक्रम उरकूस तोपर्यंत. तर बरं झालं आम्ही थोडंसं लेट गेलो, तर मस्त जेवणामध्ये पापड वगैरे होतं, गुलाबजाम. आम्ही आता जेवायला बसलो तिथं. तर या तुम्ही सुद्धा जेवण करायला. तर इथं माझं ताट मी इथं वाढून ठेवलेलं आहे आणि आता मी पण इथंच जेवायला बसले यांच्यासोबत. आम्ही सगळ्या सोसायटीतल्या महिला आहेत ना, आधी पाहुण्यांना जेवून दिलं, नंतर आम्ही जेवलो. त्याच्यानंतर मग मी घरी आले. थोडंसं मेथी तुपामध्ये बारीक करून मला भिजत ठेवायची होती, ती पण ठेवली आणि मग मला फक्त 2-3 भाकरी बनवायच्या होत्या. त्या पण मी आता करून घेते, कारण दुपारची भाजी शिल्लक होती आणि संध्याकाळी काय 2-3 भाकरी, थोडासा भात आणि दुपारचीच भाजी होती, तीच खाल्ली आम्ही. तर चला मग व्हिडिओ कसं काय वाटला साखरपुड्याचा ते सुद्धा सांगा आणि बाजरीच्या भाकरीचा सुद्धा शेवटला कसा वाटला व्हिडिओ तो पण सांगा चला. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर, आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. अर्धा व्हिडिओ काय सोडत जाऊ नका. तर बाजरीच्या भाकरी करून घेते 2-3 आणि आता आम्हाला जेवण करायचं आहे. दुपारची भाजी थोडीशी गरम करते, वालाच्या शेंगाची आहे ती. भात पण थोडासा लावलेला आहे आणि मला 2च भाकरी करायच्या होत्या, कारण आमच्या चपात्या शिल्लक राहिल्या. आम्ही गेलो जेवायला साखरपुड्याचं आणि घरात स्वयंपाक दुपारचा आमच्या जेवणाचा शिल्लक राहिला. त्याच्यामुळं आता आम्ही तेच खाणार आहेत. मग चला आता जेवण वगैरे करून घेतो. भाकरी मस्त फुगलेली आहे बाजरीची. तर तव्यावरच भाकरी भाजते मी, काय गॅसवर भाकरी भाजत नाही, की असं सांगतात की गॅसवर भाकरी भाजून खाल्लेलं चांगलं नाही. ते आता बरंच ऐकायला यायला लागले. तर मी मग तेव्हापासून काय करते, आपली तव्यावरच भाकरी भाजून घेते. तर इथं चपात्या पण शिल्लक होत्या. म्हणलं चला आता 2च भाकरी टाकते. मला काय जास्त चपाती आवडत नाही म्हणून मी एखादी तरी मला भाकरी लागते. तर आता मी ह्या मस्त बाजरीच्या भाकरी भाजून घेते. खरपूस टम्म फुगलेली आहे एकदम आणि दुपारच्या भाजीसोबत वालाच्या काळ्या मसाल्यात एकच नंबर. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ खरंच सांगा. साखरपुडा छान झाला का नाही? कारण आता एवढं काही जास्त जवळ जाता नाही आलं मला, कारण त्यांचे पण पाहुणे रावळे होते त्याच्यामुळं. आपलं म्हणजे आम्ही आपलं लांबच खुर्चीवर बसलेलो. फक्त आता बोलवलंय कार्यक्रमाला म्हणल्याच्या नंतर गेलेलो. चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.